ह्या वर्षी गटारी पार्टीसाठी बनवा हा झणझणीत, चमचमीत आणि क्रिस्पी चिकन ठेचा फ्राय। चला आता कुरकुरीत, क्रिस्पी आणि झणझणीत अशा या चिकन ठेचा फ्रायची रेसिपी पाहूया। चिकन ठेचा फ्राय करण्यासाठी सर्वप्रथम ठेचा बनवून घेऊया। तव्यात थोडंसं मी तेल घातलंय, यामध्ये या लसणाच्या पाकळ्या घालते, त्याचबरोबर भरपूर हिरव्या मिरच्या। हे अगदी थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। यात घालायचंय थोडंसं जिरं आणि थोडी ताजी कोथिंबीर। हे मस्त तव्यावर परतून घेऊया। हे छान परतून झालंय, आता आपण ठेचा मस्तपैकी ठेचून घेऊया। आता हा ठेचा मी या खलबत्त्यात घेतलाय आणि हा मस्त असा ठेचून घेते। छानपैकी याला ठेचून घ्यायचंय। बघा मस्तपैकी हा ठेचा ठेचून झालेला आहे। आता हा ठेचा चिकन मध्ये घालून मस्त चिकन मॅरिनेट करून घेऊया। चिकन ठेचा फ्राय बनवण्यासाठी चिकन मी स्वच्छ करून साफ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण लिंबाचा रस घालूया आणि यामध्ये घालायचा आहे हा मस्त झणझणीत ठेचा। यात घालायचं आहे 1 चमचा घट्ट दही, थोडीशी काळी मिरीची पूड, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ। हे सगळं चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचंय। या मॅरिनेशन मध्ये आपल्याला इतर कोणतेही मसाले घालायचे नाहीयेत, कारण आपल्याला चिकनला मस्त ठेच्याचा स्वाद द्यायचा आहे। असं चोळून चोळून छान ह्याला मॅरिनेशन लावून घ्यायचंय आणि आता हे अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं। अर्धा तास झालेला आहे। आता या चिकन मध्ये मी 1 अंड घालतेय, त्याचबरोबर घालायचंय 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। आता हे चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पहा सर्व मसाला मस्त चिकनला लागलेला आहे। आता हे चिकन आपण फ्राय करायला घेऊया। जर तुम्हाला एअर फ्राय करायचं आहे तर तुम्ही 180 डिग्री सेल्सिअस वर 20 ते 25 मिनिट हे एअर फ्राय देखील करू शकता। चिकन फ्राय करण्या अगोदर त्यामध्ये आपण हा कढीपत्ता घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। या कढीपत्त्याचा या चिकनला फार छान स्वाद येतो। चिकन फ्राय करण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलंय। व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचे आणि एक पीस आता या तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे। चिकन व्यवस्थित शिजून छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचंय। एक बाजू थोडीशी फ्राय झाली की चिकन आपल्याला पलटायचं आहे। आता दुसरी बाजू पण छान फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजूंनी छान रंग यायला पाहिजे आणि आपलं चिकन आतून शिजलंही पाहिजे। त्यामुळे मध्ये मध्ये मीडियम गॅस आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपलं चिकन व्यवस्थित आतून शिजेल। तुम्ही बघू शकता हे चिकन मस्तपैकी आता फ्राय झालेलं आहे। दोन्ही बाजूंनी अगदी खरपूस रंग आलेला आहे आणि हे व्यवस्थित शिजलं देखील आहे। आता हे चिकन आपण काढून घेऊया। हे पहा तुम्ही बघू शकताय हे चिकन अगदी मस्त आपलं फ्राय झालेलं आहे। हे मी काढून घेते। बघा काय मस्त क्रिस्पी आणि खरपूस झालेलं आहे। आता असं सर्व चिकन मी फ्राय करून घेते। हे पहा सर्व चिकन मी मस्त फ्राय करून घेतलेलं आहे, सोबत मिरच्या देखील फ्राय केलेल्या आहेत। हा चिकनचा पीस बघा किती मस्त शिजलेला आहे आणि मसाला देखील सगळीकडे छान लागलेला आहे। तुम्ही बघू शकता आतून किती मस्त शिजून हा ज्युसी झालेला आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।